बुलढाण्याच्या नांदुरा नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधील अपक्ष उमेदवाराचे नातेवाईक हे पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे। चंद्रपूरमध्ये भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप। प्रभाग क्रमांक 10 मधील अमोल चिल्लावार यांच्या नातेवाईकांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। आमदार संतोष बांगर यांच्या कृतीची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून गंभीररित्या दखल। चौकशी करून अहवाल आल्याच्या नंतर गुन्हा दाखल केला जाईल। आमदार बांगर यांचं एबीपी माझानं समोर आणलं होतं गैरवर्तन। हिंगोलीमध्ये ईव्हीएमचं बटन दाबताना आमदार संतोष बांगर यांच्याकडून महिलेला सूचना करण्यात आल्या। मतदान केंद्रामधला बांगर यांचा वावर देखील संशयास्पद होता। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप आहे। ग्रामीण भागामधून खासगी वाहनामधून मतदार आणत असल्याचा काँग्रेसचे उमेदवार दत्ता काकस यांचा दावा। साताऱ्यामधल्या म्हसवडमध्ये भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा झाला। पवारांच्या राष्ट्रवादीचे डॉ. सौरभ सावंत यांना मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचाही आरोप होतोय। कोल्हापुरातल्या कागलमधल्या मतदान केंद्रावरती पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यामध्ये बाचाबाची झाली। बॅलेट युनिट रातोरात बदलून उमेदवारांना कल्पना दिली नसल्याचा तृतीयपंथी उमेदवारांचा आक्षेप आहे। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करत असताना एका युवकाला पकडण्यात आलंय। मतदान प्रतिनिधींकडून या युवकाला चोप देण्यात आला। मतदान केंद्रावरती मोठा गोंधळ देखील झाला होता। बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर 2 गटामध्ये राडा झालाय। भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये हा तुफान राडा झाला। भाजपचे उमेदवार रमेश सोळसे यांना मारहाण केल्याच्या नंतर हा राडा झाला होता। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागलाय। बदलापूरमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 2 लाख रुपयांची रोकड पकडली आहे। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि एका इसमाला ताब्यात देखील घेण्यात आलाय। रायगडच्या उरणमधल्या मोरा मतदान केंद्रावरती गोंधळ निर्माण झाला होता। भाजपकडून दादागिरी केली जात असल्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांचा आरोप आहे। मतदान केंद्रामध्ये भाजप उमेदवार जबरदस्तीनं घुसून मतदारांना प्रभावित करत असल्याचाही आरोप करण्यात आला। सातारा जिल्ह्यामधल्या कराडमध्ये मतदानाच्या दरम्यान काहीसा गोंधळ बघायला मिळाला। प्रभाग क्रमांक 12 मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे महिलांनी मतदान केंद्रावरती काही वेळ ठिय्या देखील मांडला होता। यावेळेला काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि झोनल ऑफिसर यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली आहे। निवडणुकांमध्ये राज्यात विस्कळीतपणा आणि गोंधळ झाला, त्यामुळे सगळ्या निवडणुकाच रद्द झाल्या पाहिजेत सुप्रिया सुळे यांची मागणी। तर प्रथमच मुख्यमंत्र्यांनी देखील आयोगाच्या विरोधात बोलल्याची देखील सुळेंची प्रतिक्रिया। उद्याच्या निकालामध्ये महायुतीचाच विजय होईल। राज्यामध्ये भाजपच सगळ्यात मोठा पक्ष ठरेल, मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून जनता आम्हाला आशीर्वाद देईल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केलाय। अनेक ठिकाणी 51% अधिक मतदान भाजपला मिळेल। महायुतीचेच अधिक उमेदवार देखील निवडून येतील, अशी बावनकुळेंची प्रतिक्रिया। इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या वृत्तीच्या विरोधात लढत, आम्हाला त्यांची कार्यपद्धती मान्य नाही, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। तर महायुतीमधील राष्ट्रवादी पक्ष द्वेषाने काम करत असल्याची देखील हर्षवर्धन पाटील यांची टीका। रत्नागिरीमध्ये नवरदेव मतदानासाठी मतदान केंद्रावरती पोहोचला। लग्नाच्या आधी नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला। राहुल शिवलकर असं या नवरदेवाचं नाव आहे। रत्नागिरीमध्ये लग्नाच्या आधी नवरीनं बजावला मतदानाचा हक्क। नववधू समृद्धी सुर्वे मतदान केंद्रावरती पोहोचली। मालवणमध्ये लग्नाच्या आधी नवरीनं मतदानाचा हक्क बजावलाय। सर्व मतदारांनी मतदान करावं असं या नवरीनं आवाहन केलेलं आहे। बोहल्यावरती चढण्यापूर्वी नवरदेव मतदानाला पोहोचला। वर्ध्याच्या पुलगाव नगरपालिका निवडणुकांच्या मतदानाला हा नवरदेव पोहोचला होता। अक्षय बहादूरकर असं त्याचं नाव आहे। बोहल्यावरती चढण्यापूर्वी येवल्यामध्ये वधू आणि वराचं मतदान। लग्नाच्या वेशामध्येच वधू आणि वर हे मतदान केंद्रावरती पोहोचले। लग्नाच्या आधी त्यांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं।
नंदुरबारच्या तळोद्यामध्ये नगरपालिका निवडणुकीत लग्नाच्या अगोदर नवरदेवानं मतदानाचा अधिकार बजावला. लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशी सुद्धा मतदान करून त्यानं आपलं कर्तव्य पूर्ण केलंय. नाशिकमध्ये मतदानाच्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं लग्न होतं. बोहल्यावरती चढण्याआधी त्याने मतदानाचा अधिकार बजावलाय. मात्र मतदान आणि लग्न एकाच दिवशी असल्यामुळे तरुणांची देखील चांगलीच धावपळ झाली. पुणे जिल्ह्यातल्या भोर या ठिकाणी आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत. प्रभाग क्रमांक 9च्या मतदान केंद्राच्या बाहेर मोठा गोंधळ झाला होता. सांगलीच्या जत नगर परिषदेच्या मतदानाच्या दरम्यान हा गोंधळ झाला. मतदान केंद्रावरती भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. प्रभाग 5 मधल्या भाजपच्या उमेदवार प्रणिता यादव यांना केंद्राच्या बाहेर काढण्यावरून महिला आणि पोलीस कर्मचारी आणि यासोबतच यादव यांच्यामध्ये काहीसा वाद निर्माण झाला. यानंतर यादव समर्थकांनी मतदान केंद्रामध्ये शिरून पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे. बीडच्या गेवराईमध्ये मतदानाच्या दरम्यान आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने सामने आले. आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धजित पंडित हे आमने सामने आलेले बघायला मिळाले. परभणीच्या सेलूमधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार यांच्यामध्ये वाद झाला होता. मतदान केंद्रावरच्या खोली क्रमांक 1 मध्ये उमेदवार वारंवार येत असल्यामुळे पोलीस आणि उमेदवार यांच्या प्रतिनिधींमध्ये हा वाद झाला. पैसे वाटपाच्या संशयावरून सेना आणि भाजप आमने सामने आलेले दिसले. सावंतवाडीमधला हा सगळा प्रकार आहे आणि पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली आहे. बूथ लावण्यावरून चिपळूणच्या गोवळकोट परिसरामध्ये 2 गटामध्ये जोरदार बाचाबाची झाली. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. 100 मीटरच्या आतमध्ये बूथ लावल्याच्या कारणावरून काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.